तुम्ही आयुष्यभर जरी काम करत राहिले ना तरी सुद्धा तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. कारण श्रीमंत बनण्याचे दोनच मार्ग आहे. पहिला मार्ग, लोकांना कामाला लावा, लोक काम करतील, तुम्ही पैसा कमवाल. पण यासाठी तुम्हाला खूप सारा पैसा लागेल, रिस्क घ्यावं लागेल, बिझनेस चालू करावा लागेल. तर हा मार्ग थोडासा कठीण आहे. आणि दुसरा मार्ग आहे पैशाला कामाला लावा. एकदा का जर तुमचा पैसा काम करायला लागला ना तर तुम्हाला काम करण्याची गरज पडणार नाही. आणि सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये पैशाला कामाला लावणं, इन्व्हेस्टमेंट चालू करणं हे खूप सोपं झालेलं आहे. आता इथे एक्झाम्पलसाठी आपण बघूया की जर समजा कोणी 10,000 रुपयाची SIP केली तर त्या व्यक्तीचे पैसे तर मागे पडताच आहेत. जे पैसे प्रत्येक वर्षी 1,20,000 रुपये मागे पडणार आहेत ते तर पडताच आहे. पण ते पैसेसुद्धा अजून कशा प्रकारे पैसे कमवायला लागतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर एक्झाम्पलसाठी 10,000 रुपयाची SIP चालू केली आहे, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर पहिल्या वर्षामध्ये 1,20,000 रुपये त्या व्यक्तीचे जमा होतील आणि त्यावरती जो इंटरेस्ट आहे, थोडक्यात इथं म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न म्हणावं लागेल पण इंटरेस्टसुद्धा आपण म्हणू शकतो. समजा तर 10,000 रुपये पहिल्या वर्षी त्या व्यक्तीचे पैसे कमवतील. म्हणजे 1,20,000 रुपये जमा झाले आपले आणि त्यावरती 10% आपल्याला रिटर्न भेटले. म्हणजे आपले पैसे 1,30,000 रुपये बनलेले आहे. म्हणजे आपल्या पैशांनी पहिल्या वर्षी 10,000 रुपये कमवलेले आहे. आता हेच आपण जर 5व्या वर्षी बघितलं तर 5व्या वर्षी आपले 6 लाख रुपये आतापर्यंत आपण भरलेले आहेत. म्हणजे हे आपले पैसे. पण या 6 लाख रुपयांनी जे रिटर्न कमवले ते 2,96,000 रुपये. म्हणजे 5 वर्षामध्ये आपल्या पैशांनी 3 लाख रुपये कमवलेले आहेत. ही आपल्या पैशांची मेहनत आहे. आपण तर काम करतोच आहे 8 तास 10 तास, पण आपण जे कमवलेले पैसे त्यांनी पण काम करायला पाहिजे ना, त्यांनी पण मेहनत करायला पाहिजे ना. तर ही जर कोणी अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट चालू केली तर 3 लाख रुपये त्या व्यक्तीचे पैसे कमवतील 5 वर्षामध्ये. आता हेच आपण जर थोडासा टाईम पिरियड वाढवला तर 10,000 पर्यंत फक्त 10,000 रुपयाची SIP आपण करत राहिलो तर आपले तोपर्यंत 12 लाख रुपये जमा झालेले असेल. 10 वर्षामध्ये आपण 12 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. पण त्या 12 लाखावरती रिटर्न आपल्याला भेटलेलं राहील 10 वर्षामध्ये 15,86,000 रुपये. म्हणजे आपण 12 लाख रुपये टाकले आणि 15,86,000 म्हणजे जवळपास 16 लाख रुपये आपल्या पैशांनी कमवले. ही पैशांनी केलेली मेहनत आहे. म्हणजे आपले पैसेसुद्धा काम करू शकता, मेहनत करू शकता आणि आपल्याला पैसे कमवून आणून देऊ शकता. हे आपल्याला इथून लक्षात येत आहे. तर आता आपण 15 वर्षामध्ये बघूया. 15 वर्षापर्यंत आपण फक्त 10,000 रुपये महिन्याची SIP चालू करतोय, आपण हिला वाढवत नाही आहे. तर आपण 15 वर्षामध्ये 18 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले असेल. हे आपले पैसे आहेत. पण या 18 लाखावरती 49,68,631 रुपये आपल्याला रिटर्न भेटलेले आहे. हे जे 49 लाख रुपये तर हे आपल्या पैशांनी कमवलेले आहे. ही पैशांनी केलेली मेहनत आहे. ही पैशांनी कमवून आणलेले पैसे आहे. बघू शकता फक्त 18 लाख रुपये आपण टाकले आणि 49 लाख रुपये आपल्याला रिटर्न भेटत आहे. तर हे 50 लाख रुपये कमवण्यासाठी आपल्याला अजून किती मेहनत लागली असती. पण आपण फक्त एक छोटासा निर्णय घेतला की महिन्याला 10,000 रुपये मागे टाकायचे आणि या निर्णयामुळं आपल्या पैशांनी एवढे पैसे कमवलेले आहेत. आता हेच आपण जर 20 वर्षामध्ये बघितलं तर 20 वर्षापर्यंत आपण 10,000 रुपये महिन्याची गुंतवणूक करतोय तर 24 लाख रुपये आतापर्यंत आपण यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. पण 24 लाखांनी जे आपल्याला रिटर्न दिले ते 1,27,59,550 रुपये. म्हणजे 1,27,00,000 रुपये आपल्या पैशांनी कमवले. आपण पैसे किती टाकले? 24 लाख रुपये. पण 24 लाखांनी 1,27,00,000 रुपये कमवलेले आहेत. भरपूर लोक आयुष्यामध्ये 1 करोड रुपयेसुद्धा कमवू शकत नाही आहे. पण इथं फक्त 10,000 रुपये महिना कोणी टाकला आणि त्या व्यक्तीच्या पैशांनी 1,27,00,000 रुपये कमवलेले आहेत. आता भरपूर जण म्हणतील केवढे रिटर्न भेटतील का? तर यापेक्षा जास्त रिटर्न्स म्युच्युअल फंडमधनी मागच्या 5 जर 10, 15, 20 वर्षाचा डाटा बघितला तर यापेक्षा जास्त रिटर्नसुद्धा दिलेले आहेत. एवढे रिटर्न म्युच्युअल फंडमध्ये 12 ते 15% रिटर्न हे आरामशीर भेटूच शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावू शकता जेणेकरून की तुमचा पैसासुद्धा काम करेल. ज्या व्यक्तीच्या अकाउंटला, ज्या व्यक्तीच्या नावावर एवढे पैसे असतील 1,51,00,000, 1.5 करोड रुपये असतील तर हा व्यक्ती 20 वर्षानंतर महिन्याला 1 लाख रुपये पेन्शन यामधून घेऊ शकतो आणि तीसुद्धा लाईफ टाईम. जोपर्यंत तो व्यक्ती राहील तोपर्यंत त्या व्यक्तीला 1 लाख रुपये महिना पेन्शन भेटत राहील.
आणि जर त्या पेन्शनला वाढवायचं तरीसुद्धा 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर काही अमाऊंट पेन्शनची वाढवू शकते. 1 लाखाला 1.25 लाख करू शकते, 10 वर्षानंतर 2 लाख करू शकते आणि जोपर्यंतही त्या व्यक्तीला पेन्शन पाहिजे तोपर्यंत भेटत राहील आणि बाकी जे उरलेले पैसे ते नंतर नॉमिनीला भेटतील. तर अशा प्रकारे आपण पैशाला कामाला लावू शकतो आणि जर पैसा काम करायला लागला तर हा तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकतो, जे की तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघताय. जर एखादा व्यक्ती 30,000 रुपये महिना कमवत असेल, 50,000 रुपये महिना कमवत असेल, तो व्यक्तीसुद्धा एवढे पैसे मागे टाकू शकत नाही. पण ज्या व्यक्तीने डिसिप्लिन फॉलो केलं, फक्त 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला मागे टाकत राहिला, तर तो व्यक्ती 20 वर्षानंतर एवढे पैसे कमवू शकतो आणि अगदी आरामशीर रिटायरसुद्धा होऊ शकतो. कोणाचं रिटायरमेंटचं गोल असू शकतं, कोणाचं मुलांच्या शिक्षणाचं गोल असू शकतं, मुलांच्या लग्नाचं असू शकतं. प्रत्येकाचं गोल हे वेगवेगळं असू शकतं. कोणाला 5 वर्षानंतर पैसे पाहिजे असेल, कोणाला 10 वर्षानंतर पैसे पाहिजे असेल. तर महत्त्वाचं हे नाही आहे, महत्त्वाचं आहे गुंतवणूक चालू करणं. जर का तुम्ही गुंतवणूक चालू केली याचा अर्थ तुम्ही पैशाला कामाला लावलं आणि पैशाला कामाला लावलं तर पैसासुद्धा रात्रंदिवस मेहनत करतो आणि अजून पैसे कमवून घेऊन येतो. म्हणून यावर एकदा विचार करा. आणि आज जर तुम्हाला काही जणांना अमाऊंट शक्य नसेल 10,000 रुपये, तर तुम्ही छोट्या अमाऊंटपासून सुरू करू शकता. तुम्ही 1,000 रुपये 500 रुपये महिन्यापासून सुद्धा चालू करू शकता. नंतर जसजसं तुमचं यामध्ये नॉलेज वाढेल, एक तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, नंतर तुम्ही या अमाऊंटला वाढवत जाऊ शकता. पण महत्त्वाचं आहे गुंतवणूक चालू करणं. जर तुम्हाला म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक चालू करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही फ्रीमध्ये तुमचं अकाउंट ओपन करू शकता आणि सुरुवातीला 100 रुपये 500 रुपये महिना गुंतवणूक चालू करू शकता. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की कृपया करून पैशाला कामाला लावा. एका बाजूला तुमचा पैसा काम करेल, दुसऱ्या बाजूला तुम्ही काम कराल आणि जर असं झालं तर तुम्ही लवकर श्रीमंत बनाल. आणि असंच तुम्हाला जर म्युच्युअल फंड SIPच्या बाबतीत काही मदत हवी असेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि गुंतवणूक चालू करू शकता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.